लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावीला ताप आलेला असतो, परंतु ही गोष्ट सिंधूने मंगूला सांगितलेली नसते आणि त्यामुळे मंगू नाराज होतो. तो सिंधूला म्हणत असतो की सावीचा आणि माझा काहीच संबंध नाहीये का? तिला ताप आला आहे ही गोष्ट मला तुझ्याकडून कळायला हवी होती. त्यावर सिंधू रागातच त्याला विचारते की मग तुला ही गोष्ट कोणी सांगितली? त्यावर मंगू म्हणतो ज्योतीने. अगं पण तू का नाही सांगितली? त्यावर सिंधू म्हणते की हे बघ मंगेश, मला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये आणि माझ्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स मी सॉल्व करू शकते, मला कोणाचीही गरज नाहीये. आणि सिंधूचं असं बोलणं ऐकून मंगू तिच्यावर अजून चिडतो. त्याच वेळी सावी त्या ठिकाणी येते. ती ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत असते. त्यामुळे सिंधू तिला विचारते की काय झालं, नक्की काय शोधते तू? मात्र सावी तिला काही सांगत नाही. त्यामुळे सिंधू सावीजवळ जाते. ती सावीला ताप आहे की नाही ते चेक करते. सावीचा ताप उतरलेला असतो. त्यामुळे सिंधूच्या जीवात जीव येतो. ती सावीला सांगते की आधी तू जेवण करून घे आणि मग आराम कर. मात्र त्यावर सावी काहीच उत्तर देत नाही. त्याच वेळी मंगू तिथे येतो. तो सावीला विचारतो की तू माझ्यावर सुद्धा चिडली आहेस का? त्यावर सावी नाही म्हणते. तर मंगू तिला विचारतो मग तू नक्की काय शोधत आहे मला सांग. आणि त्यावर सावी त्याच्या कानात त्या गोष्टीचं नाव सांगते आणि त्यामुळे मंगूला हसू येतं. तो सावीला म्हणतो की तू काही काळजी करू नको, ती गोष्ट मी तुला आणून देतो. आणि त्यानंतर तो बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र सिंधू त्याला थांबवते आणि सावीने नक्की काय सांगितलं हे त्याला विचारते. मात्र मंगू तिला काही सांगत नाही, परंतु सिंधू सुद्धा काही ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे सावी ती वस्तू शोधत असताना तिला कपाटामध्ये राणी आणि राघवच्या लग्नाची पत्रिका सापडते आणि ती पत्रिका पाहून सावी खूपच खुश होते. कारण त्या पत्रिकेवर विनायकच्या घराचा ॲड्रेस असतो आणि मग सावी तिथे जाण्याचं ठरवते. तर दुसरीकडे सर्वजण जेवणासाठी एकत्र जमलेले असतात. राजश्री अन्वीला सुद्धा आवाज देते. अन्वी पटकन तिच्या रूममधून बाहेर येते. मात्र सगळ्यांसोबत जेवण करण्याऐवजी ती तिचं ताट उचलते आणि आतमध्ये जाण्यासाठी निघते. त्यामुळे राजश्री तिला थांबवते आणि काय झालं आहे ते विचारते. त्यावर अन्वी तिला सांगते की माझ्या फेवरेट सिरीजचे काही भाग अपलोड झाले आहेत, मला ते बघायचे आहेत. मी आतमध्ये माझ्या रूममध्ये बसूनच ते बघेल. मात्र ते ऐकून सर्वजण तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की तू इथे आमच्यासोबतच जेवण करण्यासाठी बस. मात्र अन्वी काही ऐकत नाही. त्यामुळे राजश्री म्हणते की आज तर तुझा लाडका राघव मामासुद्धा इथेच आहे, तू त्याच्यासोबत गप्पा मारत जेवण करू शकते. आणि त्यानंतर राघवसुद्धा तिला तिथेच बसण्याचा आग्रह करतो. मात्र अन्वी म्हणते की मामा इथे सगळे तुझ्यासारखे नाही आहेत, बाकी सर्वजण ओल्ड स्कूल आहेत. आणि त्यावर राघव म्हणतो की जर सगळे सेम असते तर मग काय मजा आली असती. प्रत्येकाची एक वेगळी आयडेंटिटी आहे आणि म्हणूनच गंमत आहे ना. जर सर्वजण सेम असते तर तुला कूल कोणी म्हटलं असतं. आणि राघवचं हे बोलणं ऐकून अन्वीला हसू येतं आणि ती तिथे जेवण करण्यासाठी तयार होते. त्यामुळे सर्वजण खुश होतात. मात्र त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो. तो अन्वीला एक फोटो देत म्हणतो की हे बघ अन्वीताई, माझा फॅमिली फोटो. आणि त्या फोटोमध्ये त्याने त्याच्या डॉक्टर काकूंचा आणि सावीचा फोटो देखील चिटकवलेला असतो. आणि तो फोटो पाहून अन्वीला मोठा धक्का बसतो. ती मोठ्याने सिंधू मामी असं ओरडते. त्यामुळे सर्वजण तिच्याकडे बघू लागतात. राजश्री म्हणत असते की अन्वी, आपलं ठरलं आहे ना की या घरात सिंधूचं नाव घ्यायचं नाही. त्यावर अन्वी म्हणते की मी सिंधू मामीचं नाव घेत नाहीये, पण या फोटोमध्ये जी बाई आहे ती सिंधू मामीच आहे ना. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण अन्वी आणि विनूजवळ जाऊन तो फोटो बघतात आणि त्या फोटोमध्ये सिंधू आणि सावीला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण आश्चर्याने त्या फोटोकडे बघत असतात. ही सिंधू आहे की तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणती बाई हे त्यांनाही कळत नाही. तर दुसरीकडे सावी विनायककडे जाण्यासाठी तिची पिगी बँक फोडते. ती मनाशी म्हणत असते की आई, मला माहीत आहे तुला मी जात आहे ही गोष्ट अजिबात आवडणार नाही, पण मग मी तरी काय करू, मला विनूची खूप आठवण येत आहे. आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते. त्यामुळे सावी पटकन ते पैसे लपवते. तर सिंधू सावी समोर कान पकडते आणि उठाबशा काढायला सुरुवात करते. तर सावी तिला थांबवत काय करते असं विचारते.
त्यावर सिंधू म्हणते की सावी प्लीज तू माझ्यावर रागवू नको, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली, पण तू प्लीज माझ्यासोबत बोल. आणि त्यावर सावी म्हणते की आई मला माहीत आहे तू खोटं बोलते, कारण मी इथून गेल्यानंतर तू पुन्हा माझ्यावर चिडशील. आणि त्यावर सिंधू तिला विचारते की तू नक्की कुठे जाणार आहे. त्यामुळे सावीला काय उत्तर द्यावं कळत नाही. मात्र त्यानंतर ती विचार करून सिंधूला सांगते की मला उद्या शाळेत जायचं आहे ना, त्याबद्दलच मी बोलते. आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते. ती सावीला सांगते की प्रत्येकाला शाळेमध्ये जावंच लागतं. त्यावर सावी म्हणते हो आई, आणि मला शाळेत जायला आवडतं, माझी कोणतीही तक्रार नाही आहे. आणि ते ऐकून सिंधू खुश होते. तर सावी तिला मिठी मारते. ती मनाशी म्हणत असते की आई मला माफ कर, पण मला विनूची आणि पोलीस काकांची खूप आठवण येत आहे, त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. तर दुसरीकडे सावीचा फोटो बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर विनू त्यांना सांगतो की ही आहे माझी डॉक्टर काकू आणि तिची मुलगी सावी, त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. विनायक अन्वीला विचारत असतो की अन्वीताई, तू डॉक्टर काकूंना मामी असं का म्हणालीस. आणि त्यावर अन्वी काही बोलणार इतक्यात राघव म्हणतो की ती चुकून तसं म्हणाली. मात्र अन्वी म्हणते की नाही मामा, तू प्लीज खोटं बोलू नको. मात्र राघव तिला काही बोलूच देत नाही. तो विनूला सांगतो की अन्वीताई चुकून त्यांना मामी म्हणाली, आणि मग तो विनूला घेऊन तेथून निघून जातो. तर इकडे राजश्री राणीला विचारत असते की हे सगळं खरं आहे का, आपली सिंधू जिवंत आहे का. आणि त्यावर राणी हो म्हणते. त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. त्याच वेळी राघवही तिथे येतो. राजश्री त्याला सुद्धा विचारते की ही आपली सिंधूच आहे ना. आणि त्यावर राघव हो म्हणतो. त्यामुळे राजश्रीला जुने सगळे प्रसंग आठवतात आणि ती पूर्णपणे खचून जाते. ती म्हणते की जर सिंधू जिवंत होती तर तिने आपल्याला कळवलं का नाही. त्यावर रत्नाकर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की अगं तिचीसुद्धा काही कारणं असतील. मात्र राजश्री काही ऐकूनच घेत नाही. तर दुसरीकडे सिंधू साफसफाई करत असताना एका पुस्तकामध्ये तिला तिचा आणि राजश्रीचा फोटो सापडतो. आणि तो फोटो बघून नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती रडतच स्वतःशी म्हणत असते की आई कुठे आहात तुम्ही आणि कशा आहात, मला खरंच तुमची खूप आठवण येत आहे. तर दुसरीकडे राजश्री सुद्धा खूप रडत असते. तर राणी तिला समजावत शांत करते. तर राजश्री तिला विचारते म्हणजे राघवचा जीव सिंधूने वाचवला आहे का. त्यावर राणी म्हणते हो, सिंधूचे आपल्यावर खूप उपकार आहेत. मात्र ते ऐकून रुक्मिणी मोठ्याने ओरडते. ती म्हणते सिंधूचं नाव घेतल्यावर त्याच्यासोबत उपकार हे नाव घ्यायलाच हवं का. माहीत आहे मला सिंधूने आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलंय, पण तेवढंच आपणही तिच्यासाठी केलं आहे. तर दुसरीकडे सिंधू म्हणत असते की आई मी जे काही वागले ते चुकीचंच वागले, पण त्यामागे काय कारण होतं हे तुम्हाला समजलं ना हो. तर इकडे रुक्मिणी म्हणत असते की राघवने सिंधूसोबत लग्न करून तिच्यावर उपकारच केले. आपण तिला या घरची सून मानली, तिच्यासोबत चांगले वागलो. मात्र तिने काय केलं तर ती आपल्या अंकुरला घेऊन हे घर सोडून निघून गेली. तिच्यामुळे आपण आपला वारस गमावला. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सगळ्यांना सांगतो की आजपर्यंत सिंधू आपल्यासाठी मेलेली होती आणि यापुढे सुद्धा तसंच राहणार आहे. तर दुसरीकडे सावी घरातून गायब झालेली असते. त्यामुळे सिंधू खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.